नमस्कार मित्रांनो, तर या व्हिडिओमध्ये आपण विभाज्य कसोट्या बघणार आहोत. कारण की तुम्ही एमपीएससी यूपीएससी अभ्यास करत असाल तर त्याच्यामध्ये आपल्याला विभाज्याचे कसोट्या इम्पॉर्टंट आहे. कारण की तुम्हाला म्हणजे हे बेसिक आहे मित्रांनो, आणि बेसिक जर आजचं पक्क असेल तो जास्तीत जास्त मॅथ रिजनिंग मध्ये चांगले मार्क येते मित्रांनो. त्यामुळे तुम्हाला बेसिक होण्यासाठी हे पक्क होणं गरजेचं आहे. हे तुम्हाला म्हणजे कुठं कामात येणार आहे कसोट्या हे मित्रांनो. तुम्हाला जेव्हा भागाकार करा, जेव्हा गुणाकार करा, जेव्हा तुम्ही टक्केवारी काढा किंवा नफा तोटा काढा आणि असे अनेक म्हणजे पर्सेंटेज आहे तेव्हा काढा, तर तेव्हा तुम्हाला हे कसोट्या माहीत नसणे आवश्यक आहे. तर चला तर मित्रांनो, कसोट्या कसे काढायचे ते बघू आपण. चला मित्रांनो, तर पहिल्या कसोट्या बघू मित्रांनो. दोनची कसोटी काय सांगते मित्रांनो, 200 कसोटी काय सांगते मित्रांनो, म्हणजे शॉर्ट्स मध्ये सांगतो तुम्हाला. कारण की हे आपण म्हणजे आता ट्रिक नुसार सांगणार आहे. हे कसं 200 कसोटी पुस्तकामध्ये कशी आहे मित्रांनो, 200 कसोटी मित्रांनो पुस्तकामध्ये आहे. 2ची कसोटी म्हणजे संख्येच्या एकस्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असल्यास त्या संख्येला 2 न भाग जातो. अशी लंबीलचक आहे मित्रांनो. पण मी लंबीलचक सांगणार नाही, सीधे सांगतो. तुम्हाला कोणती संख्या दिसली आणि त्याच्यामध्ये तुम्हाला त्या संख्येच्या 0, 2, 4, 6, 8 हे जर समजा एकच स्थानी दिसले तर समजून घ्यायचं त्या संख्येले 2 न भाग जाते. तर पहा मित्रांनो, इथं 2 आहे, हे उदाहरण दिलं तुम्हाला 328. एकच स्थानी 8 आहे, 100% 8 आहे, म्हणजे या संख्येला भाग जातो. ओके, हे पण मित्रांनो म्हणजे हे पण संख्या बघा मित्रांनो, एकच स्थानी 0 आहे, इथं 2, 4, 6 याले भाग जातो, म्हणजे 100% याला जातो. पण मित्रांनो या संख्येले ही संख्या म्हणजे या संख्येपैकी एक इथं संख्या नाहीये, तर मित्रांनो या संख्येला 2 न भाग जात नाही, म्हणजे या संख्येला 2ची कसोटी बसत नाही मित्रांनो. ओके, चला तर मित्रांनो आपण 3ची कसोटी बघू. 3ची कसोटी काय सांगते मित्रांनो, 3ची कसोटी असे सांगते की एकूण संख्येच्या बेरजेला जर 3 भाग जात असेल तर त्या संख्येला तर ती 3ची कसोटी आहे, म्हणजे ते 3 भाग जाते, म्हणजे त्याला 3ची कसोटी म्हणते. तर चला तर मित्रांनो उदाहरण बघू. इथं बघा मित्रांनो 5 म्हणजे 3 आणि 2 5 आणि 5 आणि 8 13, म्हणजे मित्रांनो 13 आलेले आहे आणि याले 13 न भाग जाते काय तर नाही, म्हणजे हे या 13च्या 3च्या कसोटीमध्ये बसत नाही मित्रांनो. ओके, तर नेक्स्ट उदाहरण बघू मित्रांनो. पहा 3 आणि 3 6, 3 आणि 3 6 म्हणजे 3 आणि 3 6 6 6 12, म्हणजे मित्रांनो हे 3 आहे आणि याले भाग जाते, म्हणजे या संख्येले 3ची कसोटी लागते. तर काय सांगत तर मित्रांनो, 3ची कसोटी म्हणजे एकूण संख्येच्या बेरजेला जर 3 ने भाग जात असेल तर त्या संख्येले 3 म्हणजे ते 3ची कसोटी त्याच्यामध्ये बसते. तर मित्रांनो बघा, इथं 3 केलं प्लस 3 केलं प्लस 6 केलं, म्हणजे 3 आणि 3 6 आणि 6 12, म्हणजे या संख्येले 3 न भाग जाते. ओके, तर चला मग मित्रांनो पुढचं उदाहरण बघू. इथं पहा 3 आणि 3 6 6 आणि 6 12, 12 आणि 3 15, म्हणजे या संख्येला मित्रांनो 3 न भाग जाते. 3 5 15, म्हणजे या संख्येला 3ची कसोटी लागते मित्रांनो. ओके, तुम्हाला मित्रांनो समजत असेल. आता नेक्स्ट बघू 4ची कसोटी. 4ची कसोटी काय सांगते मित्रांनो, 4ची कसोटी शेवटच्या 2 अंकांना भाग म्हणजे 4 ने भाग जात असेल किंवा शेवटच्या अंकात 2 शून्य असले तर ते 4ची कसोटी आहे, म्हणजे 4 ने त्या संख्येला भाग जातो. तर ते कसं उदाहरणाच्या माध्यमातून बघणार मित्रांनो. ओके, तर बघा मित्रांनो ही संख्या आहे, तर या संख्येच्या शेवटी 2 अंकांना म्हणजे हे 2 अंक शेवटी, तर याले भाग जाते मित्रांनो 4 7 28, म्हणजे 4ची कसोटी या अंकीला बसते. ओके, आणि चला हे पण उदाहरण बघू मित्रांनो. दुसरं ऑप्शन 4 9 36, म्हणजे मित्रांनो हे पण म्हणजे 4च्या कसोटीमध्ये ही संख्या सुद्धा बसते. पण मित्रांनो आता हे आहे तर याला भाग जाते काय, हे 2 अंकी संख्या होणारी आहे, तर याला भाग जाते मित्रांनो तर नाही, म्हणजे 4ची कसोटी याला लागत नाही मित्रांनो. ओके, तर हे बघू मित्रांनो 2 अंकी होणारी संख्या किती आहे, हे 24 आहे आणि 4 सकट 24, म्हणजे याला
4ची कसोटी लागते मित्रांनो. ठीक आहे मित्रांनो, चला एक उदाहरण बघू मित्रांनो.